एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकीत पहा. बरोबर, आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता मोजून बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकीत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 टोटल 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. या PDFमध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई लिपिक हमालसाठी लागणारे सगळे IMP प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकन सुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी PDF असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला PDF घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो. या ठिकाणी आपण टोटल 50 प्रश्न घेतलेले आहेत. 50 पैकी आपले किती प्रश्न बरोबर येतात याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. चला आपण स्टार्ट करूयात. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? चला त्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. द्या उत्तर मित्रांनो. तर बरोबर आहे सर्वांचा ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. 1 एप्रिल 1935ला RBIची या ठिकाणी स्थापना झाली पहा. नेक्स्ट मित्रांनो RBIचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं होतं? खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. RBIचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1 जानेवारी 1949ला RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? द्या उत्तर या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ आपल्याकडे की RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा C.D. देशमुख. C.D. देशमुख हे कोण होते? RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते पहा C.D. देशमुख. RBIची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली होती? तर RBIची स्थापना मित्रांनो हिल्टन यंग कमिशन ऑप्शन क्रमांक 2 हिल्टन यंग कमिशन. भारतामधील पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणतं आहे? चला द्या उत्तर. पटकन उत्तर द्यायचंय कमेंट बॉक्समध्ये. कुणी गप्प बसणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टाईप करायचे पटपट. 50 प्रश्न असणार आहे. 50 पैकी किती प्रश्न बरोबर येतात इमानदारीनेच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे. बरोबर आहे मित्रांनो. तर केरळ हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. जगातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर जगातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं जे काही विमानतळ आहे ऑप्शन क्रमांक 2 कोचीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा कोचीन या ठिकाणी. नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षिकेचं नाव काय आहे? चला सांगा AI कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षिक कोण आहे मित्रांनो? इरिस ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. भारतातील पहिलं पेपरलेस उच्च न्यायालय कोणतं आहे? भारतातील पहिलं पेपरलेस उच्च न्यायालय कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा केरळ उच्च न्यायालय ऑप्शन क्रमांक 3 केरळ उच्च न्यायालय आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे? द्या उत्तर. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य मित्रांनो केरळ राज्य ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य. पदवीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत मोफत शिक्षण देणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? हे पण लक्षात ठेवा मित्रांनो केरळ राज्य हे बनलेले ऑप्शन क्रमांक 2 केरळ. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDFमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा.
कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारं पहिलं राज्य कोणतं आहे? द्या उत्तर. हे सुद्धा मित्रांनो केरळ राज्याची पहा. भारतातील पहिलं पूर्णपणे अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणतं आहे? तर हे सुद्धा मित्रांनो केरळ राज्याचे पहा. भारतातील पहिली AI शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं. तिरुवनंतपुरम ऑप्शन क्रमांक 2. भारतातील पहिली AI शाळा मित्रांनो तिरुवनंतपुरम या ठिकाणी सुरू करण्यात आली. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलं आहे? द्या उत्तर. कोणतं वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलं आहे? व्हेरी गुड मित्रांनो. कोणते आता ऑप्शन क्रमांक 3 आनंदमठ. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो आनंदमठ हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. वंदे मातरम या गीताचे मूळ लेखक कोण आहेत? तर बंकिमचंद्र चटर्जी आहेत पहा. रवींद्रनाथ टागोर नाही, बंकिमचंद्र चटर्जी आहेत. दिल्लीमधील ऐतिहासिक राजपथचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? तर मित्रांनो काय ठेवण्यात आलं आहे? तर कर्तव्य पथ याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ. नेक्स्ट मित्रांनो दारा शिखर रोड हे कोणत्या रस्त्याचं नवीन नाव आहे? तर मित्रांनो कोणत्या आता ऑप्शन क्रमांक 2 डलहौसी रोड याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 डलहौसी रोड. भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेलं 7 रेस कोर्सचं नवीन नाव काय आहे? तर काय मित्रांनो 7 लोक कल्याण मार्ग याचं बरोबर उत्तर आहे. काय आहे? 7 लोक कल्याण मार्ग. औरंगजेब रोडचं नामकरण कोणत्या थोर व्यक्तीच्या नावाने करण्यात आलं आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रभू श्रीरामाचा जगातील सर्वात उंच 77 फूट उंचीचा कांस्य पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला? द्या उत्तर. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कॅनाकोना गोवा या ठिकाणी हा उभारण्यात आलेला आहे पहा. नेक्स्ट पहा कोणत्या सणाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा इंटेलिजिबल कल्चरल हेरिटेज यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी भारताकडून अधिकृत नामांकन देण्यात आलं पहा? द्या उत्तर. तर दीपावली याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जात आहे? तर चिनाब नदीवरती. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो चिनाब नदीवरती हा बांधला जात आहे. सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या केंद्रशासित प्रदेशात किंवा राज्यामध्ये स्थित आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे जम्मू आणि काश्मीर मित्रांनो आपल्याला उत्तर या ठिकाणी योग्य आहे पहा जम्मू आणि काश्मीर. नेक्स्ट मित्रांनो सिंधू वाटप करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी करण्यात आली? तर सिंधू वाटप करारावर 1960 ऑप्शन क्रमांक 4 1960 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली पहा. सिंधू पाणी करारामध्ये कोणत्या संस्थेने मध्यस्थी केली होती? तर जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकेने या ठिकाणी केली होती मध्यस्थी. सिंधू पाणी वाटप करारानुसार भारतामध्ये कोणत्या 3 पूर्वेकडील नद्यांच्या पाण्यावर पूर्ण अधिकार देण्यात आला आहे? द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रावी, बियास आणि सतलज. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर पहा.
पहिल्या पाण्याखालील रस्ता सह रेल्वे बोगद्याला कोणत्या राज्यामध्ये मंजुरी देण्यात आली आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो याचं काय उत्तर होईल? ऑप्शन क्रमांक 3 आसाम. याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, आसाम आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पहिला पाण्याखालचा रस्ता सह रेल्वे बोगदा कोणत्या नदीच्या पात्राखाली बांधण्यात येणार आहे मित्रांनो? तर ब्रह्मपुत्र नदीच्या पात्राच्या खालीमध्ये बांधण्यात येणार आहे. पहा नक्षलमुक्त घोषित होणारं बिहार हे देशामधील कितवं राज्य ठरलं आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. द्या उत्तर. तर मित्रांनो तिसरे ऑप्शन क्रमांक 3 मुक्त घोषित होणारे बिहार हे देशातील कितवं राज्य ठरलं आहे? तर तिसरं याचं बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कशाशी संबंधित आहे? चला द्या उत्तर. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. तर मित्रांनो हे नक्षलवादी विरोधी अभियान याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पहा ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत भारताला कधीपर्यंत नक्षलवाद मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा 31 मार्च 2026. बघा 31 मार्च होऊन गेले आता. अलीकडे राष्ट्रीय प्रेरणास्थळ उद्घाटन कधी करण्यात आलं? याचं उद्घाटन मित्रांनो कुठे करण्यात आलं असा प्रश्न आहे. तर लखनौ या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं. पहा राष्ट्रीय प्रेरणास्थळे कोणत्या माजी पंतप्रधानांच्या जीवनावर आदर्शावर आधारित आहे? तर मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा राष्ट्रीय प्रेरणास्थळांच्या केंद्रस्थानी कोणत्या 3 नेत्याचे भव्य पुतळे उभारण्यात आले? सांगा पटकन. तर मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्यायचं बरोबर उत्तर आहे. पहा भारतातील पहिल्या नमो भारत ट्रेनचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली मेरठ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. वंदे मेट्रो सेवेचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर नवीन नाव ठेवण्यात आलं आहे पहा नवो भारत रॅपिड रेल याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा आसाममधील ब्रह्मपुत्र नदीवर बांधलेला भारतामधील पहिला पूर्णपणे वेल्डेड आणि भूकंपरोधक पूल हा कोणता आहे? तर कोणता मित्रांनो बोगी पूल याचं उत्तर आहे. पहा बोगीबिल पूल. खालीलपैकी कोणत्या कंपनीला अलीकडे 27वी नवरत्न कंपनी म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर मित्रांनो कोणची पहा ऑप्शन क्रमांक 4 नुमा लिगड रिफायनरी लिमिटेड याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा नेक्स्ट मित्रांनो फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमाला डीपीएसयू बिनरत्न श्रेणी 1 दर्जा देण्यात आला? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यंत्र इंडिया लिमिटेड याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारतामधील निर्यातीत पेट्रोलियम उत्पादन वगळून कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर राहिलं? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो महाराष्ट्र या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती राहिलं. पहा महाराष्ट्र. भारतामधील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हावडा कामाख्या गुवाहाटी याचं बरोबर उत्तर आहे. पहा वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी वापरण्यात आलं आहे? तर कवच याचं काय पहा योग्य उत्तर आहे. कवच हे वापरण्यात आलेले. पहा भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? पहा मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीला आला होता. मुंबई अहमदाबाद याचं बरोबर उत्तर आहे. पहा भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशांचे तंत्रज्ञान या ठिकाणी शिकानसेन वापरले जात आहे? तर बुलेट ट्रेन आपल्याला माहिती आहे मित्रांनो जपानची टेक्नॉलॉजी आहे. ऑप्शन क्रमांक 4 जपान. 7 दशलक्षहून अधिक लोकसंख्या असलेलं भारतातील कोणतं शहर हे पहिलं झोपडपट्टीमुक्त शहर बनण्याच्या मार्गावर आहे? तर सुरत मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणतं आहे? सुरत. भारतामधील पहिलं झोपडपट्टीमुक्त शहर कोणतं आहे? तर चंदीगड मित्रांनो बरोबर उत्तर आहे. भारतातील पहिलं झोपडपट्टीमुक्त शहर. 2026 नुसार जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता आहे? तर 2026 नुसार सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश मित्रांनो भारत. लक्षात ठेवा आपला भारत देश हा सर्वात जास्त तांदूळ उत्पादक देश आहे. पहा खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 वरून 22-23 मध्ये सुधारण्यासाठी करण्यात आला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा यांचं उत्तर आहे विश्वनाथ गोल्डर समिती. ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ गोल्डर समिती. घाऊक किमतीत निर्देशकाचे WPI आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी उत्पादक किमती निर्देशांक कडे जाण्यासाठी मार्ग सुचवणारी समिती कोणती आहे?
तर रमेशचंद्र समिती याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. तर मित्रांनो टोटल 50 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. 50 पैकी तुमचा स्कोर किती आला याचं इमानदारीने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नसेल काढलं तर परत काउंट करा. तुम्हाला समजेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे. त्यामुळे नक्की टाईप करा. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचेसुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google Pay करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google Payमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर ना हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.